शिर्डीत साईनाथ रुग्णालयामध्ये नेत्रपेढीच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबियाचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेकर, डॉक्टर प्रीतम वडगावे, डॉक्टर मैथिली पितांबरे, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर सौदामिनी निगुते, डॉक्टर अनघा विखे, नजमा सय्यद, सुरेश टोलमारे आदीसह डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व हेच आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून नेत्रदानाचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावं, आपल्या सर्वांकडून समाजाला प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त नेत्रदान कसं होईल या निमित्तानं ज्यांनी मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे असे आमचे सर्व प्रेरणादायी त्यांचे सर्व नागरिक, प्रथमतः ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे त्यांच्या सर्व नातेवाईकांचं मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन। आपण मार्च 25 मध्ये जे आहे हे आपल्या आय बँक जी आहे ती सुरू केलेली होती आणि 1 वर्षामध्ये जवळपास आपण जे आहे ते 34 डोनेशन झालेले, 34 व्यक्तींनी जे आहे ते आपल्याकडे नेत्रदान केलेलं आहे आणि 44 व्यक्तींना जे आहे आपण दृष्टी देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। आणि हे दृष्टी देण्याचं काम जे आहे ते केवळ जे आहे ते आपण जो पुढाकार घेतला आणि आपले प्रिय व्यक्ती जे आहे त्यांचं नेत्रदान करून घेतलं, त्यामुळे जे आहे ते 44 व्यक्तींना जे आहे ते दृष्टी जी आहे ते दृष्टी देण्याचं काम आपल्या सहकार्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो। आपण जी यादी पाहिली ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे, कमी वयापासून तर ज्येष्ठापर्यंत जे आहे ते नेत्रदान केलेलं आहे आणि कमी वयातली व्यक्ती गेली, कोणती घरातली व्यक्ती गेल्यानंतर जो आघात आपल्याला झालेला असतो, जे दुःख झालेला असतो, त्या दुःखातनं न पाहता जे आहे त्या दुःखातनं न पाहता आपल्या प्रिय व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा त्याच्या माध्यमातून जी सेवा जी आहे ती व्हायला पाहिजे, त्याच्या माध्यमातून दृष्टी जी आहे ते कोणाला तरी मिळायला पाहिजे। ही जी सामाजिक बांधिलकी ही जी जबाबदारी जी आहे ती सर्वात मोठी आहे आणि नेत्रदान जे आहे ते सर्वश्रेष्ठ दान आहे आपण असं म्हणतो, कारण जी अंध व्यक्ती आहे तिला दिसत नाही, त्याचं दुःख जे आहे ते दुःख जे आहे ते त्याच व्यक्तीला असतं आणि ते दुःख जे आहे आपण जे आहे ते निवारण करण्याचं काम जे आहे ते आपण करत असतो। निश्चितपणे चांगलं काम जे आहे आपल्या मागच्या वर्षामध्ये जे आहे ते 44 ज्या व्यक्ती ज्या आहेत 44 डोनेशन आणि 34 व्यक्तींना जे आहे ते आपण नेत्रदान केलेलं आहे, ते त्यांना ट्रान्सप्लांट केलेलं आहे। तर हे आपलं काम जे आहे आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये जे आहे ती आणखी जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे आणि देशभरातली नामांकित नेत्र बँक जी आहे ती आपली झाली पाहिजे। यासाठी सर्वांनी जे आहे ते आपण सर्व टीम काम करतच आहात, परंतु अजून जोमाने जे याचा प्रचार आणि प्रसार झाला तर निश्चितपणे आपण यापेक्षाही जास्त जे आहे ते नेत्रदान जे करून घेऊ शकतो। कारण मागच्या वर्षी आपण कार्यक्रम केला त्यावेळेस आपल्याकडे वेटिंग लिस्ट नव्हती। आपण राज्यातल्या सर्व जे सिव्हिल सर्जन जे आहेत, सर्व जिल्ह्यातले सिव्हिल सर्जन त्यांना आपण पत्र पाठवलेलं होतं आणि त्यांच्याकडून यादी जे ज्यांना हे आय डोनेशन जे आहे आवश्यक आहे, ज्यांना ट्रान्सप्लांट करायचं ट्रान्सप्लांट जे आहे त्यांची यादी जी आहे ती आपण मागितलेली होती आणि आता आपल्याकडे 15ची वेटिंग लिस्ट आहे। तरी ती आवडत असली तरी अजून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते आपण सर्वांनी जे आहे ते करावे अशी अपेक्षित आहे। डॉक्टर गावित्रे आपल्याला जे आहे अजून याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे आहे, पहिल्यांदा आपण हे जे आहे नेत्रदानाचं काम जे आहे ते पहिल्यांदा आपण चांगल्या स्टेजला आपण पोहोचलो का मग तुम्ही जे आहे ते सर्व अवयवदान जे आहे किंवा स्कीम बँक जे आपल्याला करायचे आहे ते आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये करू। पहिल्यांदा जे आहे ते नेत्रदानाचे पवित्र कार्य जे आहे
हे आपलं जास्तीत जास्त कसं होईल यासाठीचा प्रयत्न आपण करायचा. या आमच्या सिस्टर जे मॅडम जे 15 दिवस राहिले म्हणून सांगितलं त्यांनी, तरी मी जिथे कॉलेज तिथे ते जात असतात. प्रत्येक टीम जी आहे, प्रत्येक जे आहे ते मॅडम आहे, गावित्री आहे, तुमची सर्व टीम जी आहे यासाठी अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात. बऱ्याच वेळा असतो म्हणजे माहिती जी आहे, तर हे काम सुद्धा जे आहे आपण अधिक जोमाने करावं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा आपण जे आपल्या प्रिय व्यक्तीचं नेत्रदान केलं त्यामुळे जे आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे, तर ते आपली प्रिय व्यक्ती जी आहे जरी ती मृत्यू झालेला असला तरी त्याचा जो डोळा जो आहे त्याची जी दृष्टी जी आहे त्या दृष्टीच्या माध्यमातून ती व्यक्ती जी आहे ती जग पाहत असते. हे एक मोठं काम जे आहे ते निश्चितपणे चांगलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि बाबांचे आशीर्वाद जे आहेत ते तिकडून ती व्यक्ती माहीत झालेली आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला लाभो अशी अपेक्षा असायची ते व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.